बनवणार आहे कोलंबी। कोलंबी म्हणजे ही बघा, कोलंबी एकदम बारीक कोलंबी आणलेली आहे। ही बघा एकदम बारीक कोलंबी, एकदम बारीक कोलंबी आहे बघा, बारीक कोलंबी। आणि आपण त्याला कांद्यामध्ये बनवणार आहे, कांद्यामध्ये आणि हे कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आणि इथे घेतलेलं आहे मीठ, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि गरम मसाला आणि हळदी आणि तेल। आणि आता आपण बनवायला सुरुवात करू। आणि आता आपली कढई गरम झालेली आहे। आता कढई गरम झाल्यानंतर आपण टाकूया तेल टाकूया। आणि तेल जरा जास्त टाकायचं असतं, कारण आपल्याला तेलातच बनवायचं, आपल्याला पाणी कोलंबीमध्ये बिलकुल टाकायचं नाही। आणि आपण टाकूया, तेल गरम झाले, आता आपण टाकूया लसूण। लसूण आता आपली चांगली फ्राय झालेली आहे। आणि आता आपण टाकूया कांदा टाकूया। आणि कांद्याला जरा थोडासा आपण फ्राय करायचा, थोडा जास्त नाही, थोडा फ्राय करायचा। आणि कांदा शिजायसाठी आपण टाकूया, लवकर शिजायला टाकूया आपण मीठ टाकूया। आणि आता आपण टाकूया सर्व मसाले। हा थोडासा कांदा शेकून घेऊ। त्याला मस्त कांदा शेकलेला आहे बघा, मस्त कांदा शेकलेला आहे बघा, एक नंबर कांदा शेकला। आणि आता आपण टाकूया कोलंबी। आणि वास लय भारी आलेला आहे, तुम्ही आवर्जून बनवून पहा। हे भेटत नाहीत, अमुक टायमालाच भेटतात हे, या कोलंबी अमुक टायमाला भेटतात। हे बारीक कोलंबी खायला खूप छान असतात आणि मस्त लागते। आणि थोडा यांचा कलर बदलेल, यांचा कलर थोडा बदलेल। वास एकदम एक नंबर आला। आणि हे कोलंबी आहेत ना, तुम्ही चपाती संगती किंवा भाकरी संगती खा, खूप छान पद्धतीने लागते।
बघा आता कोलंबीचा आपला कलर बदललेला आहे. पहिल्या थोड्याशा आकाशी कलरचे होते, आता व्हाईट कलरचे झाले आहेत. आणि चांगले यांना फ्राय करायचे. यांना पाणी वगैरे टाकायचं नाही, यांना पाणी टाकायचं नाही. एकदम मस्त वास आलेला आहे, एकदम मस्त, एकदम खुशबू. असं वाटतं की आता खावं. आणि आता आपण टाकूया वरनं कोथिंबीर. पाणी नाही टाकलं तरी पाणी करायचं. एकदम मस्त वास आलेला आहे कोलंबीचा, एकदम मस्त. आणि तुम्ही भाकरी संगती खायला, भाकरी संगती खूप आरामशीर निवांत खा, मस्त लागते. आणि आता आपल्या कोलंबी तयार झालेल्या आहेत बघा. आता आपल्या कोलंबी आहेत ना एकदम मस्त तयार झालेल्या आहेत. आणि याला का कलर बदलते, लांब गेला तर लाल येते. आणि जर ह्या कोलंबी तुम्ही कुठे बाजारामध्ये तुम्हाला भेटल्यात तर बनवून पहा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा, सब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन पाहायला भेटतील. चव महाराष्ट्राची.